जगातील 7 खंड 7 खंडांपैकी एक आशिया खंड, आशिया खंडातील भारत देश, भारत देशातील महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्यातील अगदी जर का आपण पाहिलं तर ठाणे जिल्हा आणि भिवंडी तालुक्याच्या बॉर्डरवरती असलेले गाव आपल्याला पाहायला मिळते कालेर गाव. मागील जर का आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा या गावामध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. मागच्या बाजूला रेती बंदर देखील आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेले गाव आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आमचे जे कॅमेरामॅन आहेत तो मुंडरा एंड आहे, हे प्रसिद्ध आहे तिथून उमेशजी असं एकमेव एक क्रीडांगण आहे. मागे जर का आपण पाहिलं तर रेती बंदर आहे आणि मध्ये जर का हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. हे क्रीडांगण बनवण्यामध्ये भरपूर मेहनत घेतलेली आहे इकडच्या ग्रामस्थांनी. आणि पहा अफलातून क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. कॉन्क्रीटची ही जबरदस्त विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. बंदऱ्या मारुती क्रीडांगण हे मैदान सध्या आपल्याला पाहायला मिळते. मारुती रायाचा भरपूर आशीर्वाद आहे आणि इथे जर का आपण पाहिलं तर मॅचला आता इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल हवेत खेळलाय, फिल्डर बॉलच्या खाली पकडलाय, झेल विकेट आली आहे आणि कारण ही ट्रॉफी तुम्हाला रडून नाही तर लढून जिंकायची आहे. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतो आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. दरम्यानचा पुढचा बॉल पाहूया. हा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे देखील पाहणं गरजेचं आहे. या बळीचा हा बॉल फटका दर्जेदार आहे, पॉवरफुल हिट आहे. बॉल फास्ट फील्ड मध्ये, फिल्डर बॉलच्या मागे येतोय. जणू काय हा खेळाडू बघा मॅरेथॉन मध्येच ऑलिम्पिक मध्येच धावत होता की काय,
असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं ज्या पद्धतीने हा खेळाडू बॉलच्या मागे धावला, जबरदस्त रनिंग. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. या वेळेला देखील प्लेड ऑन, विकेट आली आहे, बॅटर बाद झालाय. आणखीन एक विकेट गॉन. ठोक डीजे. बॉलर पुन्हा एकदा तयार होते आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता. यावेळेस हा बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे सुद्धा बॅटरला इथून मात्र संयमाची भाषा दाखवावी लागते. बघा सहजासहजी असं चित्र आपल्याला बघायला मिळत नाहीये. मेट्रो अशी एकमेव ब्रँड आहे जिथे पहा वर्करला खरं तर एंटरटेनमेंट करण्यासाठी काहीतरी वेगळं दाखवण्याकरिता या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आतापर्यंत बघा पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला टीम मीटिंग बिलकुल चालणार नाही. विनंती आहे खरं तर खेळाडूंना कळकळीची विनंती आम्ही करतोय. टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची चालणार नाहीये. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. दरम्यान पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार. बॉल तयार होतोय. यावेळेस हा बॉल इकडे सुद्धा एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. फक्त या बॉलला दिशा दिली, पुश करो और खुश रहोची भूमिका इथून मात्र वापरली जाते. आता स्ट्रायकिंग इनला बॅटर सचिन आपल्याला पाहायला मिळतो. हा खरं तर संकट मोचक खेळाडू आहे. मेट्रो धुरंधर या टीमचा मागील मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती. समोरच्या टीमच्या अगदी तोंडातील घास त्यानं खेचून काढला. सचिन सध्या स्ट्रायकिंग वरती उभा आहे. नावातच सचिन आहे. पाहूया आता सचिन साठी सारखी भूमिका इथे मात्र त्याच्या माध्यमातून वापरली जाईल का. बॉल तयार होते पुन्हा एकदा. चला वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणारा संघ टाइम तुम्हाला कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे कारण बाड लाईटचा सामना तुम्हाला करता यायला नको याकरिता या सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. या वेळेला फिरून मारला बॉड स्ट्रोक. काय फटका सजवलाय. कधी कधी पहा शक्तीपेक्षा युक्तीचा वापर कृष्णपाल करणं गरजेचं असतं आणि या मुमेंटला बघा भेटणं
तिकडे फिल्डर आहेत. रनआउटची संधी आहे. डेंजर एंडला बॅटर धावत होते. विकेट आली आहे. बॅटर सचिन बॅक टू डग आउट. यस डीजे ठोक. आता नाराजी व्यक्त केली जाते कारण बॅटर इथे बाद झाला. सचिन वरती एक मोठी जबाबदारी होती परंतु तो इथून मात्र धावचीच्या माध्यमातून बाद झाला. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेला फटका दर्जेदार आहे. का मला स्ट्राईक हवी होती हे सिद्ध करून देत असताना भाऊसाहेबच्या बॅटमन तडाखा. बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. बघा जसं खेळ बॉल तयार होते पुन्हा एकदा. याही वेळेला एंडफिल्डच्या वरनं बॉल सरळ चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. टाटा बाय बाय. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार. ठोक डीजे ठोक. अरे ठोक ना. पाहूया लगातारचा तिसरा येईल का. यावेळीचा हा बॉल पंचांचा सिग्नल ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल आणि पंच सांगतायत की हा वाईट बॉल. ऍक्शन रिप्ले पहा प्रिन्स मुईजचा आणि या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर हा वाईट बॉल आपण पाहिला. या मुवमेंटला देखील पंच सांगतात की हा देखील वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या वेळेला पहा बॅटची आठली कडा. विकेट आली आहे. बिग विकेट गॉन. बॅटर बाद होत
धावफलकावरती आपण पाहतो भाई. यावेळेला आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो भाई. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल आणि फिल्डरची शर्यत लागली आहे आणि पहा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडासा झाला उशीर परंतु फटका मारला पद्धतशीर. मिळतात धावा 4. चौकार. या बळीला देखील पुन्हा एकदा फाईन लेगची दिशा तिकडे बॅटरने निवडली आहे आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 24 धावा. बॉल तयार होतो भाई. यावेळेला पहा लोअर फुलटॉस होता. शॉर्ट मिड विकेट रिझनला. हो माय गॉड. हे अरे रामकृष्ण प्रेमानंदी क्या हुआ. मोई मोई बाटर बाट. मिळतात 6 विकेट्स आतापर्यंत गेलेल्या आहेत. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. बॉल तयार झाला. विजय साळुंके पुन्हा एकदा तयार होत आहेत. या वेळेला पहिले सफल झाले होते विकेट किपरच्या मधनं. 2 पायांच्या मधून इंडिया गेटच्या मधनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. तिकडे पहा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये. बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 30 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 6 गड्यांच्या मोबदल्यात. चला वेळ कमी घ्या. बॉल तयार झालात पुन्हा एकदम. पल्वे दरम्यानचा पुढचा बॉल आता गोलंदाजाच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे हे देखील पाहणं गरजेचं. बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंतचा सक्सेसफुल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे अनिल. ओ लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे. काय गोलंदाजी आहे. भरपूर चांगली लायन लेन या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. टप्पा अचूक आहे. विविधता आहे या बॉलरकडे. भारतीय क्रिकेटपटू प्रवीण कुमार त्याच गोलंदाजाची ऍक्शन आणि या बॉलरची ऍक्शन सेम आहे. या वेळेला देखील इकडे पहा बाईच्या स्वरूपामध्ये की अंपायर बॅटला ब्रश झाले. यस बॅट
बॉल तयार झाला पुन्हा एकदा पुढचा बॉल. याही वेळेला पुन्हा एकदा बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौका. बघा क्रिकेटमध्ये फक्त षटकार मारून चालत नाही तरी तुमच्याकडे जर का आपण पाहिलं तर नजाकत असली पाहिजे. आणि इथे पहा हा फलंदाज चांगली फटकेबाजी करतोय. याही मोमेंटला पहा एक धाव आता कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले सिंगलच्या मदतीनं. पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 बॉल शेष आहेत. बॉल तयार झालाय. विकेट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. रनआउटची संधी आहे. डेंजर एंडला बॅटर धावत होता. विकेट आली आणि बॅटर पास झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होतं. विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलर निघाला. पुढचा बॉल. चला वेळ कमी घ्या. या वेळेला लाईन चांगली होती. अनिलनं कमबॅक केले. षटक संपलंय. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा झाल्या 39 धावा. 7 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. अजूनही 6 बॉल शेष आहेत. पाहूया आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गुरुनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. याही खेळाडूने मेट्रो प्रीमियर लीग मध्ये इम्प्रेस केलं. असा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. गुरुनाथचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. आणि या मुवमेंटला पहा चांगला स्टॉप आपल्याला बघायला मिळतो. एकदा जरूर पाहायला मिळतीये. 41 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. या वेळेला बॉल हवे इथे बॉड कॅच. काय झेल पकडलाय.
बॉल तयार झाला पुन्हा एकदा. 41 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल शेष आहे. पाहूया या बॉल वरती काय घडणार. गोलंदाज तयार होतोय. याही वेळेला एक चांगला बॉल आणि इकडे सुद्धा बॅटर बाद झाला. लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. बेचाळीस धावांचं लक्ष आहे. पाहूया आता या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार. दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे.
एक धाव तर कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. बघा मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 42 धावांचं लक्ष आहे आणि पाहूया या लक्ष्याचा आता इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे. मेट्रो चाम स्ट्रायकर्स हा संघ सध्या या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय. या वेळेला देखील हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती. डेंजर एंडला बॅटर धावत होता, धोक्याची घंटा जरूर त्याच्यासाठी होती, परंतु इथे पहा एक धाव जरूर पाहायला मिळतीये आणि सिंगलच्या मदतीने गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आमचे ठाकूर सर खूप चांगली पंचांची भूमिका त्यांनी साकारली. ठाकूर सर त्यांचा शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करणार आहोत. खर तर आमच्या ऑफिशियल अंपास खूप चांगली पंचांची भूमिका त्यांनी साकारली आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. मायेचे उबदार शाल आणि प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र त्यांचा आम्ही यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. खर तर जय सरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतोय. धन्यवाद ठाकूर सर, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिलात आणि खूप चांगले डिसिजन आपण या स्पर्धेच्या अनुषंगाने पार पाडले. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. धन्यवाद ठाकूर सर. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. या वेळेला जर का आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 1 चा आता खेळ संपलाय आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चला वेळ कमी घ्या, वेळ कमी घ्या. सातत्याने आम्ही सूचना करतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येतोय मनोज आला. मनोज मनोज बॉलिंग ट्रॅक वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड पॉवर प्ले, दुसरं पॉवर प्लेचं षटक खरं तर हाताळण्याकरिता तो इथे मात्र दाखल झाला. बॉल तयार होतोय. कालेरगावचे आमचे छोटे चिमुकलं सुद्धा ही मॅच एन्जॉय करतात. बघा त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. क्रिकेट वरती त्यांचं किती प्रेम आहे. कालेर गावामध्ये क्रिकेटला धर्म म्हणून मानलं जात. या वेळेला देखील फटका दमदार आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावतायत. बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला लॉफ्ट केलंय. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली. ओ माय गॉड, काय घडलं. मोये मोये सिच्युएशन पाहायला मिळाली. परंतु बघा जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स देत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला बघायला मिळाली. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल. या वेळेला देखील पुढे सरसावत हा फटका खेळायचा होता, परंतु बॉलचा वेग इतका होता की या बॉलला रीड करू शकले नाही. या डॉट बॉल आला. चांगली रणनीती आखली जाते. धुरंधर
मेट्रो धुरंदर या टीमने सांगितलंय की आम्ही देखील सहजासहजी हार मानणाऱ्यातले नाही आहोत. या वेळेला फटका दमदार आहे. बॉल सरळ चाललाय सीमा पलीकडे. ओ माय गॉड, क्रिकेटमध्ये फुटबॉल आणि या मुवमेंटला पहा, पायाच्या साह्यानं बॉलला अडवलं जाते. ऍक्शन रिप्ले पहा, शेवटच्या मुवमेंटला खर तर पायानं बॉलला अडवलंय. एक धाव जरूर सेव्ह केली आपल्या टीम करिता. जबरदस्त कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळालं. बॉल तयार, पुढचा बॉल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे धावलेत. इकडे सुद्धा एक धाव जरूर पाहायला मिळतीय. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण पाहताय 12 धावा. शेवटचा एक बॉल शेष आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आलाय. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये आता 30 धाव्यांची गरज आहे. 18 बॉल नीड टू 30 रन्स. 10च्या सरासरीने प्रति ओव्हर धावा आता इकडे काढाव्या लागणार आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आता सचिन आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया सचिनच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. यावेळेला बॉल हवी ते बॉलच्या मागे फिल्डर धावतायत. एक धाव तर कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. या वेळेला पंचांचा सिग्नल, इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या वेळेला देखील गोलंदाज तीच चूक करतोय. इकडे सुद्धा पंचांचा डिसिजन आलाय की हा देखील वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा बॉल तयार झाला सचिन. या वेळेला ही तर खासियत आहे या गोलंदाजाची. बघा 6 बॉल मध्ये 5 धाव्यांची गरज असताना त्या धावा या गोलंदाजाने डिफेंड केल्या होत्या. एक जबरदस्त गोलंदाज आहे. सोलाराम स्पेशालिस्ट आहे गोलंदाज आणि पाहता चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्याकरिता या वेळेला देखील बेगीट करण्याचा प्रयत्न. इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला देखील इथे जर का आपण पाहिलं तर इकडे सुद्धा पंचांचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळतो. हा देखील वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत.
बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा फ्लाईट दिली होती आणि इथे पहा चान्स दिलाय बॅटरला खेळण्याचा. आणि इकडे जर का आपण पाहिलं तर पुन्हा एकदा नव्यानं संधी मिळाली आहे. जीवनामध्ये एक वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव व्हा, परंतु एकदा असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. आता इथे सोनूला सिद्ध करून दाखवावं लागेल स्वतःला. अभिनय तो कमी नाही. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. सचिन धर्मांचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार झाल्यात. पुन्हा एकदा या वेळेला देखील बॉल हवेत खेळलाय. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. धावा झाल्या 18. येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडू मध्ये आता विजयासाठी धावा कंप्लीट करायच्या आहेत. अर्थातच जर का आपण पाहिलं तर 24 धाव्यांची गरज आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये बघा प्रिन्स मूवीची ही क्वालिटी आहे. सनसेट देखील इथून मात्र दाखवलं जात आहे. ज्या पद्धतीने पहा कॅमेरा वर्क आहे जबरदस्त सॉलिड या सुपर्ब कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. बाजूला खाडी आहे, मध्ये क्रीडांगण आहे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले गाव आहे कालेर गाव. बघा कॅमेरामॅनला आपण दाद देऊयात आणि संपूर्ण खाडी देखील दाखवली जाते. रेती बंदर आणि ही ओळख आहे या गावाची. काय जबरदस्त कॅमेरा वर्क आहे. अफलातून प्रेक्षक राजा स्पर्धेला एन्जॉय करतोय. मोठ्या संख्येने प्रेक्षक खर तरी मॅच एन्जॉय करतात. बारा बॉल मध्ये 24 ची गरज आहे. 12 आणि 24 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार. 12 बॉल मध्ये 4 षटकारांची गरज आहे. चला सचिन भाऊ वेळ कमी घ्या. बॉल तयार झाल्यात. पुढा एकदम आपल्या गोलंदाजी मार्क वरती. चला धुरंधर टीमचे जे सपोर्टर्स आहेत विनंती आहे की तुम्हाला कम्प्युटर ऑपरेटर सांगते थोडस मागे या. या वेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. धावांसाठी आता इकडे धावधाव केली जाते कारण स्पर्धाच मित्रांनो खास आहे. स्पर्धा झकास आहे. सुपर डुपर आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. मेट्रो प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरा आहे. बॉल तयार होतोय. या वेळेला देखील खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागतंय. सिंगल डबल ना आता काही होणार नाहीये. तुम्हाला आता मोठे फटके इथून मात्र मारावे लागतील.
बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतो आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा धावेचा प्रयत्न दाखवला जातोय आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा आता पूर्ण झालेल्या आहेत. 9 बॉल मध्ये आता 19 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. बॉल तयार. ओ पुन्हा एकदा बॅटरला शांत ठेवलं. इकडे सुद्धा डॉट बॉल आलाय. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद का डॉट गेंद कहते हैं. आणि पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल मध्ये 19 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 19 धावा. 8 बॉल नीड टू 19 रन्स. बॉल तयार. शॉर्ट बॉलचा वापर फिरून मारण्याचा प्रयत्न झालाय फिल्डर बॉलच्या खाली. आणि इकडे सुद्धा दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय. आणि दुसरी धाव घेत असताना बॅटर कमी पडलाय. एकच धाव मिळाला. यावेळीचा बॉल इकडे पहा. फुल टॉसला फुल टोल करता आला नाही. या बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉल आलाय. येणारे चेंडू 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 18 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 18 धाबा. 18 धाबा 6 चेंडू. काय घडतंय या मॅच मध्ये. ही ट्रॉफी तुम्हाला रडून नाही तर लढून जिंकायची आहे. जबरदस्त स्पर्धा. मेट्रो प्रीमियर लीग MPL सीझन 2 चा कोणता संघ चॅम्पियन संघ ठरणार आहे हे आपल्याला थोडाच वेळात पाहायला मिळणार आहे. बघा स्क्रीन वरती आपल्या या स्पर्धेच्या ट्रॉफ्या दाखवल्या जातात. गोल्ड अँड सिल्वर रंगाच्या या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त आयोजन. आम्ही अनेक ठिकाणी पाहतो. खर तर MIDC मध्ये भरपूर काम करून घेतात वर्करच्या माध्यमातून. परंतु मेट्रो ब्रँड हा असा ब्रँड आहे जेणेकरून वर्करला इज्जत दिली जाते. आणि वर्कर साठी पहा एंटरटेनमेंट म्हणून मनोरंजन म्हणून ही स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे. ओ याही वेळेला एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलाय. डॉट बॉल आलाय. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 3 षटकारांची गरज आहे. 5 चेंडू 18 धाबा. 18 धाबा 5 चेंडू. बॉल तयार होतोय. इकडे सुद्धा डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी करतोय. जेव्हा सर्व काही संपले असं तुम्हाला वाटत असेल तेव्हा हीच वेळ असते काहीतरी नवीन सुरू करण्याची. पाहूया 4 बॉल मध्ये 18 धावा चेस केल्या जातील का. बिग हिट करण्याचा प्रयत्न. इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलंय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सचिन जबरदस्त. आणि हा देखील डॉट बॉल आलाय. बॅटर बास झालेला आहे. म्हणजे इकडे सुद्धा धाव मिळणार नाहीये. अखिल भारतीय डॉट बॉल
3 चेंडू 18 धावा. काय घडणार या मॅच मध्ये? 3 बॉल मध्ये 18 करायच्यात. या बळीला फटका दमदार आहे. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु भरपूर उशीर झाला की काय असं चित्र आता वाटू लागलं. चॅम्पियन संघ ठरणार आहे. एका साइडला मेट्रो धुरंधर आहे तर दुसऱ्या साइडला मेट्रो चांप स्ट्रायकरचा संघ आहे. 2 बॉल मध्ये 14 धाव्यांची गरज. बॉल तयार. कमी गतीचा हा बॉल डॉट बॉल आलाय. एक बॉल अजूनही बाकी आहे. मोये 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 मोये. एक चेंडू विजयासाठी 14 धाव्यांची गरज. काय घडणार? कोण बनेगा बाजीगर, कोण बनेगा सिकंदर? आणि मेट्रो प्रीमियर लीग सीझन 2 चा चॅम्पियन संघ ठरलाय. कोणी विचारलं तर अभिमानाने आणि हक्काने सांगा, मेट्रो प्रीमियर लीग सीझन 2 चा अंतिम विजेता संघ ठरलाय. संघाचं नाव आहे मेट्रो धुरंदर्स. वेल प्लेट. बोला गणपती अप्पा मोरया. मंगल मूर्ती. चला आता थोड्याच वेळात प्राइस सेरेमनी आपल्याला पाहायला मिळेल आणि प्राइस सेरेमनी मध्ये जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत. हिप हिप. या स्पर्धेचं आयोजन मेट्रो ब्रांच लिमिटेड, मेट्रो प्रीमियर लीग 2026. आजचा आनंद उत्सव दोन्ही संघांमध्ये 8 सामना झाला. या सामन्यात मेट्रो धुरंधर विजयी
ब्रँडच्या वतीनं त्यांचं हार्दिक 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 आभार. या ठिकाणी म्हात्रे सर यांना विनंती करू आपण या ठिकाणी यायचं आहे. तसेच जयंत सर आपण यांना सन्मानित करायचं आहे. शाल आणि नारळ शाल श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ सन्मानित करायचं आहे. म्हात्रे सर